महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सुनामीच्या संदर्भातली आणि भूकंपाच्या संदर्भातली। रशिया 8.8 रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपाने चांगलाच हादरला। भूकंपामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलंय। 8 दिवसांपूर्वीच कामचटका या क्षेत्रात भूकंप झालेला होता। आता रशियाच्या पूर्व किनारपट्टीवरील कामचटका इथे भीषण भूकंप झाला, तर हा या दशकातील सर्वात मोठा भूकंप असल्याचं म्हटलं जातंय। अमेरिकेनं हा 6वा तीव्र भूकंप असल्याचं म्हटलेलं आहे। रशियात महाभयंकर भूकंपानंतर जपानच्या अनेक भागात सुनामीच्या लाटांचा तडाखा बसला। प्रशांत महासागरात या भूकंपामुळे मोठी खळबळ माजली। तब्बल 60 सेंटीमीटर उंचीच्या लाटा उसळल्या। जपानच्या कुजी बंदर हामानाका शहरात मोठ्या लाटा नोंदवल्या गेल्या। लाटांची उंची 20 सेंटीमीटर पासून तब्बल 60 सेंटीमीटर पर्यंत नोंदवली गेली। जपानला पुढील 24 तास सुनामीच्या लाटांचा तडाखा सहन करावा लागणार आहे। दरम्यान जपानच्या विविध भागातून तब्बल 9 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। इशारा केंद्राने दिलेल्या माहितीनुसार हवाई, चिली, जपान आणि सोलोमन द्वीप समूहाच्या किनारपट्टीवर 1 ते 3 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात। रशिया आणि इक्वेडोरमध्ये किनारपट्टीच्या भागात 3 मीटरहून उंच लाटा उसळू शकतात। Белух выкинул на берег. दरम्यान जपानला सुनामीचा तडाखा बसला असला तरी हा धोका तेवढा पुरता मर्यादित नाही। जगाच्या अनेक भागाला सुनामीचा इशारा देण्यात आला। उत्तर अमेरिका, हवाई बेटं, आशिया खंड, जपान, चीनचा काही भाग, रशिया यांना देखील सुनामीच्या लाटांचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि यानंतर मंत्री उदय सामंत